कधी-कधी काय ना, आपण ठरवतो तसं होतच नाही. तर आज मला ना करायची होती जरा वेगळी भाजी आणि आज मात्र सगळ्यांना खायचं होतं. अगदी साधं-सुधं, अगदी म्हणजे काहीही तामझाम न करता अशी भाजी कर, सगळ्यांचं म्हणणं होतं. तर चला म्हटलं विचार केला. फ्रीजमध्ये मस्त वाटीभर उसळ होती. अगदी मस्त दाटसर रस्सा होईल अशी उसळ अजिबात काहीही न तामझाम करता मी करणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कढईमध्ये घातलेलं आहे 2 पळी तेल आणि अर्धा चमचा जिरे घातलं. जिरं मस्त तडतडलं. मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा हां, खूप फुल नाही, खूप मंद आचेवर नाही, म्हणजे फोडणी पण करपत नाही आणि चांगली तडका मारून पण होते. आता लसूण घातला चांगला, एक मोठी कांडी ठेचलेला लसूण घातला, एक मोठा कांदा घातला, मस्त सोनेरी रंगावर परतवला. आता 1.5 चमचा काश्मीरी बेडगी मिरची घातली कलरची. आता अर्धा चमचा हळद घातली, थोडंसं मीठ घातलं. आता मिरचीचं म्हणाल ना, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता, पण जर तुम्हाला तिखटपणानुसार कमी जास्त असेल तशी तुम्ही वापरा. दाटसर थोडंसं तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही घाला त्याच्यामध्ये दाण्याचं 2 चमचे कूट. तर चला आता आता मस्त आपली फोडणी तयार झाली. त्यामध्ये 1 वाटीभर मोड आलेली उसळ घातली. उसळ छान मिनिटभर परतवून घेतली. परतवल्यानंतर इथे 1.5 कप पाणी घातलं. ग्लासने म्हणाल ना तर 1 ते सव्वा ग्लास पाणी घालायचं. 4 ते 5 लोकांना आरामात ही उसळ पुरते. अगदी मस्त रस्सा झालेला आहे तयार. भाताबरोबर, पोळीबरोबर, नाहीतर तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात. ही भाजी अगदी चटपट चटकन तयार होते. जरा झाकण ठेवून कड येऊ दिला मीडियम फ्लेमवर. नंतर मंद आचेवर मस्त अशी झाकण काढून उकळी दिली 2 मिनिट. वरून मस्त कोथिंबीर पेरली. किती छान तवंग आलेला आहे. अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. खूप मसाले वापरून तुम्हाला भाजी नसेल करायची तर ही भाजी नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं. आणि एक लाईक तर नक्की करा. चला तर मग आता मी ना वाडग्यामध्ये काढून घेते आणि लगेच डायनिंग टेबलवर घेऊन जाते. पटकन सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत, वाढायला घेते. तवंग बघूनच सगळे म्हणतील आहा काय मस्त भाजी झालेली आहे. पटापट जेवायला घेतील. मस्त भाकरी कुचकरा, पोळी कुचकरा, नाही तर भात घ्या. सगळ्यांसमोर वाढून ठेवते. ज्याला लागेल तो जे ते घेईल आणि खाईल. पोटभर जेवण झालं की मस्त घरातली गृहिणी समाधानी होते. 1 नंबर भाजी मात्र दिसत आहे. तुम्हीही करा. कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. बाय.